गुड मॉर्निंग सर. इंटरव्ह्यूसाठी आलो होतो मी. अरे बाळा, इंटरव्ह्यू नसतं ते, इंटरव्ह्यू असतं. हा तेच ते, त्याच्यासाठीच आलो होतो मी. हा, टेका त्या खुर्चीवर. हा, तर तुमचा परिचय द्या थोडासा. बायोडाटा देऊन गेलतो ना सर मी रिपेशनवर. तो तुम्ही वाचला नाही का? नुसताच येऊन घेतला माझ्याकडनं बायोडाटा. रिपेशनवर रिसेप्शन म्हणायचंय का तुम्हाला? हो तेच सर, तिथंच देऊन गेलो त्या खूबसूरत मॅडमकडे. पहिल्याच दिवशी तुमचं मॅडमकडे लक्ष का हो? असं नाही करायचं बरं का. तसं नाही हो सर, त्या मॅडम खूबसूरत आहे म्हणून म्हटलं खूबसूरत आहे. आता तुम्ही पण तर हँडसम आहेत, मग तुम्हाला मी हँडसमच म्हणेल ना. असू दे, मी तर हँडसमच आहे, पण मला माझी तारीफ आवडत नाही. जाऊ दे, चल आपण आपल्या कामाचं बोलू. चल जाऊ दे, थोडक्यात तुझा परिचय दे. तुझं नाव, गाव, पत्ता, शिक्षण किती आहे, फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, पहिले कुठे काम केलेस ते सांग सर्व. सर माझे नाव चिल्लम साठे. मी राहायला हागणदारी मुक्त गाव, रिकामचोट चौक, वरच्या गल्लीत 406 नंबर रूम. माझं शिक्षण 20वी होईल. मी 11व्या वर्षी 10वी पास केली. आणि राहिलं कामाचं, मला मोठ्या मोठ्याच पोस्टर काम करायला आवडतं. साहेबांच्या खुर्चीत बसून मस्तपैकी एसीची हवा खात मस्तपैकी कॉम्प्युटरच्या समोर बसून काम करू शकतो मी. आणि पगार तुम्ही म्हणशाल 50,000 तर 50,000, 1,00,000 तर 1,00,000. तशी माझी 1.5 लाखापर्यंत अपेक्षा आहे. पण तुम्ही जसं म्हणशाल तसं, तुम्ही जर थोडं बोलले 70-80 हजार घे किंवा 1,00,000 घे, तर मी त्यात मान्य करून घेईन. तसं आपलं काही आपण एवढे आडून नाही बसत. ते बघू आपण नंतर. पहिले मला हे सांगा की तुम्ही 11व्या वर्षी 10वी पास केली आणि तुमचं शिक्षण 20वी पर्यंत व्हायले, म्हणजे काय नक्की व्हायले? तुम्ही 2 वर्षाचे असतानाच पहिलीला गेलेली की काय? थांबा सर, गोंधळू नका. मी तुम्हाला उघडून सांगतो. ते कसं आहे ना, मी 9वी पर्यंत 9 वर्ष शिकलो. आणि मी तुम्हाला काय बोललो, मी 10वी 11व्या वर्षी पास केली. मग ते 11 वर्ष आणि हे 9 वर्ष झाले किती? 20 वर्ष. याचा अर्थ मी 20वी पर्यंत शिकलो. पण कसं आहे माहिती आहे का, मी 11 वर्ष 10वीचीच परीक्षा देत होतो, पण मला काय यश मिळत नव्हते. पण मी शेवटी पास केली 10वीची परीक्षा 11व्या वर्षी. पण एवढंच की ते वयाचं 11वं वर्ष नव्हतं, ते 10वीत माझं 11वं वर्ष होतं. समजलं का तुम्हाला? तुम्ही तर लईच हुशार होते हो. मग तुम्हाला 1-1.5 लाखाची नोकरी नाही, तुम्हाला डायरेक्ट 12-15 लाखाची नोकरीच दिली पाहिजे. मी तर म्हणतो नाही तर तुम्हाला पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीच बनवून टाकलं पाहिजे. सर कसं आहे माहिती आहे का, मी किती हुशार आहे मला माहितीच आहे. राहिलं त्या पंतप्रधान राष्ट्रपती बनायचं तर कसं आहे, आपल्या त्या गोष्टीत इंटरेस्ट नाही आहे. बनायचं म्हटलं तर आपण लगेच बनवून जाऊ. समजलं का? आणि राहिला पगाराचा प्रश्न, आपल्याला फक्त तुमच्या कंपनीत राहून कंपनीची सेवा करायची. आणि राहिला पगाराचा प्रश्न, पगाराचं कसं आहे, आपल्याला तुम्ही 15-16 लाख रुपये पगार द्याल ते आपल्याला माहिती आहे. पण कसं आहे, आपल्याला एवढं लागाय पैशाची गरज नाही आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपल्या जरूरत किती आहे, 1.5 लाखपर्यंत आपली जरूरत आहे. आणि राहिलंच मला एक्स्ट्रा पैसे लागले तर मी तुम्हाला सांगत जाईल. मग तसंच तुम्ही माझा पगार वाढवत जा. अरे खेकड्या, लग्नाच्या लॉन्स बाहेरील कवतावानी केसाच्या निघतो का इथून? पळतो का तू इथून? का तुला चांगला हाणून काढू? अरे फेकाफेकी करायची, स्वतःला जास्त ओव्हर स्मार्ट समजायची, पण एक हद्द असते. तू हद्दीच्या बाहेर गेला येणारी. तुझी 5-6 हजार पगार द्यायची लायकी नाही आणि तू 1.5 लाखाच्या बाता करतो. सर तुम्हाला माझ्यासारखा माणूस तुमच्या कंपनीसाठी शोधून भेटणार नाही. अरे माझी कंपनी तिकडे बंद पडून पूर्ण लॉस होऊन गेली चालेल, पण मला तुझ्यासारख्या माणसाची गरज अजिबात नाहीये. सर मी तुमच्या भरोशावर येले जॉबसाठी. मी लय लांबून पैसे खर्च करून येले. माझे 170 रुपये खर्च व्हायले. अरे तू माझ्याकडनं 500 रुपये घे, पण इथून आत्ताच्या आत्ता निघ. जिथून आला होता तिथं परत जाय. तुझी काहीच गरज नाही इथं. त्यापेक्षा मग मला 1 महिन्याचा माझा पगारच देऊन टाका ना. मी जो बोललो होतो तो 1.5 लाख रुपये तो